तर आधी आपल्याकडे एक टी व्ही युनिट होता, तो पण पाठवून दिला. सगळं इकडे सिलिंगचं वगैरे काम होणार आहे आणि इकडे टी व्ही युनिट मोठा वाला ओव्हरऑल पूर्ण एक बॉल झाला टी व्ही युनिटमध्ये. तर इकडे आपलं ओपन टेरेस होतं, सगळं सामान आपण इकडे ठेवायचो. ते सगळं सामान काढलं अगदी भाजी घेऊन गेले. आता हे एवढं काम आता स्टार्ट झालं. आता पी व्ही सी वगैरे लागणार आहे, आता वायरिंग वगैरे आउट केलेली आहे. आता हळूहळू होईल ग्रॅज्युअली. घराचं ट्रान्सफॉर्मेशन आता या ओपन टेरेसला आपण बेडरूम करतो, मस्त वाटेल. श्री स्वामी समर्थ गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. कशा सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. मी खूप मजेत आणि खूप खुश आहे. व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्ही समजलंच असाल खुशी कुठल्या गोष्टीची आहे. बेसिकली आता तुम्ही जे पाठी थोडे व्हिडिओज बघितले, थोडे ग्लिम्स बघितले ना, ते होतं जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर घर कसं बनलं आहे आता तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड बघून थोडं चेंज वाटतच असेल. जे माझे नवीन म्हणजे नेहमीचे जे माझे व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे माझं घर पहिलं कसं होतं कसं नव्हतं. सो हा व्हिडिओ आहे आपला घराच्या रिनोव्हेशनच्या बाबतीत. घर पूर्ण रिनोव्हेट केलं आहे. फक्त एक मम्मी पप्पांचं बेडरूम सोडलं तर बाकी अख्खं घर रिनोव्हेट केलं आहे. 1 महिना गेला यार या रिनोव्हेशनमध्ये. 1 महिना कुठं जायला नाही भेटलं, काय नाही भेटलं. व्लॉग्स पण खूप कमी टाकलेत, म्हणजे नाहीतर माझा वीकला एक व्लॉग असतो माझा. बट या घराच्या कामामुळेच थोडंसं नाही पॉसिबल झालं आहे. सो ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आता आपले व्लॉग्स चालू राहतील, राईड्स वगैरे चालू राहतील, त्याबद्दल काही टेन्शन नाही आहे. बट आता मी तुम्हाला घराच्या बाहेर नेतो, बाहेरपासून सुरू करतो की काय काय घरात केलं आहे, काय नाही केलं आहे. आवडेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि कमेंट करत की तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं. त्याआधी तुम्ही पहिला घराचा सगळा व्ह्यू बघा. मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेन काय आहे काय नाही ते. आता चालू करूया आपण डायरेक्ट घराच्या बाहेर जाऊन. तर ही आहे आपली एंट्रन्स, हा आहे आपला दरवाजा. पूर्ण हा युनिट बनवला एकच, पहिला असा नव्हता, पहिला वेगळा होता. तर हा असा बनवला आहे. वरती लाईट दिली आहे आणि ही समोर ग्रिल आहे. आता जाऊया आतमध्ये. तर हा दरवाजा बंद केला की हा दरवाजा बघा आतमधून. आणि हा आहे आपला सेफ्टी डोर, हा आहे आपला मेन डोर पण पूर्ण तसाच. आणि आता मेन डोरची बॅक साईड पण सेम तशीच. आणि आता मेन वस्तू टी व्ही युनिट. पूर्ण ही वॉल बघा, हे पूर्ण आपण अशी गेलेली आहे. टी व्ही युनिट आतमध्ये या सगळ्या प्रोफाईल लाईट्स इथे रोज केलेत, कॉलम केलेत इथे बेसिकली. आणि इथे पण एक ड्रॉवर आहे, आपला ग्लासवाला कॉलम आहे आणि इथे एक ड्रॉवर आहे. आणि ही पूर्ण प्रोफाईल लाईट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही आपली पी व्ही सी वॉल, जिथं झिगझॅग लाईट्स म्हणजे लाईट्स आपण टाकल्यात. 5 लाईट्स आहेत, प्रोफाईल लाईट आहेत आपण. आणि त्याच्यानंतर आपला टिपॉय म्हणजे टेबल, पूर्ण सोफा. हा सोफा सेट नाही, हा कस्टमाइज सोफा आहे. हा पूर्ण 11 फीटचा सोफा आहे, 11 फुटाचा सोफा आहे. आणि आपल्या महाराजांची प्रतिमा म्हणजे टाईल्सवरती प्रिंटेड आहे. ही पहिल्यापासून होती, ही आता नाही केलेली आहे. बाकी पेंट वगैरे हे सगळं आता केलं आहे. फॅन नवीन, आतमध्ये लाईट प्लस ॲक्रेलिक. परत ही मोल्डिंग बघा, ही गोल्डन मोल्डिंग आहे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये लाईट पूर्ण ही गोल्डन मोल्डिंग आहे, लेफ्ट आणि राईट. आणि मध्ये लाईट रन करते. फॅन झाला, ॲक्रेलिक झाली. हा झुंबर बघा, आणि झुंबरच्या वरची ॲक्रेलिक प्लेट आहे ती पूर्ण, ही पण ॲक्रेलिकचीच आहे गोल्डन. आणि हा एक फॅन ॲक्रेलिक शीट आहे पूर्ण. आता ह्या लाईट्स बघा, ह्या लाईट्स पण पूर्ण कलरफुल लाईट्स आहेत, सगळ्या कलरफुल आहेत. इथं आतमध्ये पण आहेत. हे बघा, ही 2 in 1 जशी आहे ना, मध्ये व्हाईट आणि बाजूला मिक्स कलर आहे, तसेच आहे ते. आपण दाखवतो तुम्हाला. आणि हा आपला आहे बटनवाला सेक्शन. आता लाईट्स, हां ते आतली लाईट बंद चालू झाली ना, तर आय गेस ही नाही. हां आता लाईट झाली चेंज. हे बघा, एकदा एक व्ह्यू दाखवतो पूर्ण रूमचा, पूर्ण आपल्या लिव्हिंग एरियाचा. हा बघा कसा वाटतोय, कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं वाटतं. आता घराचं एक रिनोव्हेशन केलं. हॉल आता हा झाला लिव्हिंग रूम, हा हॉल झाला आपला. ही वॉल झाली, सगळं इकडे रिनोव्हेट केलं. त्याच्यानंतर सेकंड थिंग आपण जाऊया आता किचनमध्ये ट्रॉलीज रिनोव्हेट केले फक्त, बाकी काही नाही रिनोव्हेट केलं. जुनी ट्रॉली काढून नवीन ट्रॉली टाकली ही अशी. आणि त्याचे जे हे होते सनमायका होते ते बदललेत. गोल्ड आणि व्हाईट हा थीमच ठेवला आहे पूर्ण घरात. सो ही इकडं
आणि इकडं पण सेम गोल्ड आणि व्हाईट बेसिकली थीम ठेवला आम्ही. हा आहे डोर. ह्या बेडरूममध्ये काय नाही केलं आहे. हा मम्मी पप्पांचा बेडरूम आहे. तो आतमधून काय नाही केला आहे. डोअरला फक्त शीट लावलेलं आहे असं आणि हे सगळं पेंट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे मध्ये वगैरे पण काही नाही केलं आहे. हा डोर आहे आपला. आता हा डोर आतमध्ये माझा बेडरूम आहे. ह्याचे पण हे साईड पेंट केले सगळे जे फ्रेम आहे. आणि हा आहे माझा बेडरूम. पहिला हा बेडरूम नव्हता, हा ओपन टेरेस होता. बट वरती PVC वगैरे टाकून, स्लॅब नाही आहे, ही PVC आहे बेसिकली. आणि त्याच्यावरती पत्रा वगैरे आहे. तर ती तशी करून आपण ही रूम बनवले. वॉर्डरोब, किंग साईज बेड, पूर्ण किंग साईज बेड आहे. आणि झुंबरच्या बाजूने LED लाईट, इथे आतमध्ये LED लाईट, ह्या प्रोफाईल लाईट्स, AC आहे आपली. ACची वायर थोडीशी बाहेर आहे, ती आत टाकायची. आणि हा फॅन आहे. बेसिकली ह्या रूममध्ये आपण AC मध्येच डील करणार आहोत म्हणून फॅन हावाला लावला आहे. वरचा भिंतीवाला नाही लावला, म्हणजे सिलिंग फॅन नाही लावला आहे, साईड वॉलवाला फॅन लावला आहे. हा बेड आहे. आणि हा टेबल पण आहे सोबत. हे माझं चार्जिंग वगैरे थोडं मेस आहे. आणि इथं स्लायडिंग वगैरे गेले. पहिलं स्लायडिंग वगैरे काही नव्हती. हे असं ह्याचा एक ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला. आणि हा दरवाजा बघा. हा दरवाजा बंद केला की असा. टाईल्स होते आधीच्या, त्याने चेंज केलं. त्या बोललो राहू दे, एवढं जुनं नव्हतं झाला. आता ह्याचा एक ओव्हरव्ह्यू बघा. हा ह्या रूमचा ओव्हरव्ह्यू कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. सो तुम्हाला कसं वाटलं मॉडिफिकेशन, रिनोव्हेशन कसं वाटलं घराचं, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 1 महिना काम चालू होतं, कुठं जायला नाही भेटलं, काय नाही. कारण की अरे इकडनं घरातनं अर्धा 1 तास जरी हल्लो ना तरी पाटणं फोन यायची, हे असं हे तसं. सो कुठं जायला नाही भेटलं, घरातच थांबलो. प्रॉपर आपल्या नजरेसमोर आपल्याला पाहिजे तसं काम करून घेतलं घराचं. तुम्हाला आता घर कसं वाटतंय? पहिलं मी कधी असं होम टूर दिला नव्हता, म्हणजे हाऊस टूर दिला नव्हता. बट आता केलं आहे, तर म्हटलं देऊया, कुणाला काही करायचं असेल तर आयडिया वगैरे येईल ना. सो जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचे कमेंट मला म्हणजे कसं वाटतं, तुम्हाला चांगलं वाटतंय नाही वाटतंय, तुमचे कमेंट्सच खूप इम्पॉर्टंट आहेत. सो जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आतासाठी एवढंच ठेवूया. इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन करायला नका विसरू. आणि कमेंट जरूर करा, लाईक पण करा व्हिडिओला. राईट सेफ अँड बी सेफ गायज. टाटा बाय बाय अँड टेक केअर.